रामकृष्णारी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथे आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी जे ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंटा तो स्वाधीन करी सुभटा ओळंगोनी तरी तनु मनी जीवे चरणाशी लागावे अगर्वता करावे दास्य सकळ मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुशिले जेणे अंतकरण बोधले संकल्पा नये। ज्ञानोबरायांच्या अलौकिक अशा प्रकारची जी ग्रंथ संपदा आहे या ग्रंथ संपदेतील एक ग्रंथ ज्याला साधक संजीवनी नाम ज्ञानेश्वरी म्हणतोय या ज्ञानेश्वरी मधील या ओव्या मी आपल्या समोर या ठिकाणी गायलेल्या आहेत। ज्ञानोबराय या ओवीद्वारा संतांना आपण कोणत्या पद्धतीने शरण गेलं पाहिजे आणि शरण गेल्यानंतर आपल्या जीवनामध्ये नेमका फायदा तरी काय होतोय या फायद्याचं वर्णन या ओवीद्वारा महाराज आपल्या समोर या ठिकाणी मांडतायत। खर तर या ओवीचा जर त्या ठिकाणी आपण श्लोकाचा विचार करायचा झाला तर या श्लोकामध्ये भगवान अर्जुनाला त्या ठिकाणी संत सेवेचा विधी सांगतायत। भगवान म्हटले अर्जुना तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनाः। भगवान अर्जुनाला सांगतात अर्जुना देव प्राप्ती व्हावी असं वाटत असेल जर तुला त्या ठिकाणी ज्ञान प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर याकरता मात्र त्या संत सेवेचा विधी मात्र मी तुला त्या ठिकाणी सांगतोय। तद्विधी तो विधी मी तुला सांगतोय। काय विधी सांगितला महाराज म्हटले तद्विधी प्रणिपातेन त्यांना प्रणिपात केला पाहिजे नमस्कार केला पाहिजे। या नमस्कारानंतर बोल काय तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन तो संतांना त्या ठिकाणी प्रश्न केला पाहिजे आणि प्रश्नाचं उत्तर मिळावं असं वाटत असेल तर मग याकरता सेवया अर्थात त्यांची सेवा केली पाहिजे। मग या पद्धतीने या श्लोकाच्या खाली ओव्या लिहित असताना ज्ञानोबराय त्याचा फायदा सांगतायत। ज्ञानोबराय म्हटले तरी काय ते ज्ञान पैगा भरले तुला ते ज्ञान प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर मग तू काय केलं पाहिजे ते ज्ञान पैगा भरले जरी मनी हाती आणावे तुला प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर तरी संताया भजावे सर्वश्रेष्ठी तू संतांची सेवा केली पाहिजे। का सेवा करावी तर संत म्हणजे मुळात ज्ञानाचं घर आहेत जे ज्ञानाचा पुरुठा अर्थात पुरुठा या शब्दाचा अर्थ आहे घर। संत हे ज्ञानरूपी घर नवे नवे संत म्हणजेच ज्ञान आणि ज्ञान म्हणजे संत अर्थात संत हे त्या ठिकाणी ज्ञानाचं घर आहे। या ज्ञानाच्या घरामध्ये तुला जावं असं वाटत असेल तर मग मात्र त्या ठिकाणी सेवा नावाचा दारवंटा तुला ओलांडावा लागेल। एक सेवा हा दारवंटा तो स्वाधीन करी सुभटा ओळंगोनी सेवेमुळे तुला ज्ञान प्राप्त होणार आहे। मग त्यांची सेवा कशी करावी हे सांगत असताना श्री ज्ञानेश्वर महाराज म्हटले तरी तनु मनी जीवे चरणाशी लागावे अगर्वता करावे दास्य सकळ तनाने मनाने जीवाने त्या संतांची सेवा करावी तरी तनु मनी जीवे चरणाशी लागावी त्यांच्या चरणाला त्यांच्या चरणाची सेवा आपण केली पाहिजे। अगर्वता करावी दास्य सकळ त्यांची सेवा करत असताना गर्वरहित अशा प्रकारची त्यांची सेवा केली पाहिजे। अशी सेवा जर तू तुझ्या जीवनामध्ये केली तर त्याचा परिणाम मग अपेक्षित जे आपुले तेही सांगते पुशिले जेणे अंतकरण बोधले संकल्पा नये। संत सेवेचा फायदा महाराज आपल्या समोर या ठिकाणी वर्णन करून सांगतायत या ओवीद्वारा आणि त्या ठिकाणी सुंदर अशा संत सेवेचा महिमा संत सेवेचा फायदा महाराजांनी उपरोक्त श्लोकामध्ये आणि ओव्यामध्ये आपल्या समोर त्या ठिकाणी मांडलेला आहे। रामकृष्ण हरी।